तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी या विषयासंदर्भात स्कॉलरशिप परीक्षा 2021 सर्वच मुले अभ्यासाला लागलेली असतीलच, परंतु लॉकडाऊन असल्यामुळे परीक्षा कधी होईल याची आपल्याला शाश्वती नाही आहे, म्हणजे अजून समजलेलं नाही. तर आपण उपघटक 1.3 संवाद व त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर संवाद म्हणजे काय. आधी तर आपण पाहूया संवाद म्हणजे काय. तर संवाद काळजीपूर्वक वाचा. संवाद म्हणजे दोन व्यक्तीतील बोलणे होय. तर तो आधी आपण काळजीपूर्वक वाचायला हवा. संवाद काळजीपूर्वक वाचायला हवा. त्यानंतर संवादामध्ये किती व्यक्ती भाग घेत आहेत, कोणकोणत्या व्यक्ती या ठिकाणी आहेत, त्यांचा उल्लेख, त्या व्यक्तींचा उल्लेख, ठिकाण, वेळ हे लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर काही वेळेस संवादाच्या ठिकाणी उपस्थित असलेली जी व्यक्ती असते किंवा प्राणी असतात किंवा ते काही बोललेले नसतील तरीसुद्धा त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला असतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला एक नमुना प्रश्न म्हणून एक संवाद दिलेला आहे. तर प्रश्न पहिला 1 ते 3 साठी म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि 3, 1, 2, 3 या प्रश्नांसाठी संवाद वाचा व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत. तर मी आता तो संवाद तुम्हाला वाचून दाखवते. आजी, आज आमच्या शाळेत लाल मेळावा भरला होता. अरे वा, छान. काय काय होतं ग? खेळायला घसरगुंडी, सीसॉ, मिकी माऊसच्या उड्या आणि मयुरी. खायला पण किती छान होतं ना. खरंच की प्राची, मी तर विसरलो सांगायला. आजी, खायला होती दाबेली, पाणीपुरी, डोसा, इडली. अगं बाई, प्राची, मयुरी, तुमची तर मज्जाच झाली की. कसली मज्जा मुलींनो. बाबा, आज शाळेत खूप गंमत झाली हो. तर मला पण सांगा बरं. का ग, पण आधी मी पटकन हातपाय धुवून येतो. चल मयुरी, आपण हातपाय धुवून शुभम करोती म्हणूया. हं प्राची, मग आई, बाबा, दादा, आजी सगळ्यांना आमच्या आजच्या बालदिनाची गंमत सांगू. तर या ठिकाणी संवाद म्हणजे दोन व्यक्तींचे बोलणे. तर आपण तो संवाद पूर्ण वाचलेला आहे. तर त्या संवादामधले प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी प्रश्न पहिला या ठिकाणी सांगितला आहे, वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे. तर कोण कोण होते मग? प्राची, आई, बाबा, दादा, आजी. किती झाले? प्राची 1, आई 2, 3, बाबा 3, 4, दादा आणि आजी. मग प्राची, मयुरी, आजी, बाबा यांनी भाग घेतलेला आहे. आणि आई आणि दादा यांनी भाग घेतलेला आहे, परंतु त्यांचा त्या ठिकाणी फक्त उल्लेख होता, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. तर वरील संवाद कोणत्या दिवशी घडला मग? बालदिन कोणाचा असतो? पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तो बालदिवस आपण मनवत असतो 14 नोव्हेंबर. कारण की त्यांना मुलांची फार आवड होती आणि त्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा जो जन्मदिवस असतो तो बालदिन म्हणून आपण साजरा करत असतो. तर 14 नोव्हेंबर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3, प्राची व मयुरीने कोणता पदार्थ मेळाव्यात खाल्ला नाही. तर पर्याय क्रमांक 1, वडापाव. त्या ठिकाणी त्यांनी पाणीपुरी खाल्ली, डोसा, दाबेली हे तिघही खाल्लेले आहेत, परंतु या ठिकाणी वडापाव त्यांनी खाल्लेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1. तर अशाच प्रकारे
तर विद्यार्थ्यांनो, पुढचा जो उपघटक आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद. तर उपघटक सुसंगत वाक्याचा परिच्छेद. सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे काय बरं? तर सुसंगत परिच्छेदाची 3 या ठिकाणी वाक्य असतात, म्हणजे ती एकमेकांशी निगडीत असतात, मिळती जुळती असतात. म्हणून तिघांपैकी ते वाक्य आधी 3ही वाक्य तुम्ही वाचून घ्यायची आहेत. वाचल्यानंतर त्या तिघांचा एकमेकांशी संबंध जुळवायचा आहे. संबंध जुळतील असं ती वाक्य आपण तयार करायची आहेत स्वतः त्या ठिकाणी. तर 3ही वाक्य कशी असतात मग? परस्परांशी ती संबंधित असतात, एकमेकांशी संबंधित असतात परस्परांशी. नंतर 3ही वाक्य वाचून कधीकधी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वाक्यावरून पहिल्या वाक्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. म्हणून या प्रश्नाला आधी वाचन करा व्यवस्थित, घाई करू नका सोडवायची. जर एका प्रश्नाचं जर उत्तर चुकलं तर 3ही प्रश्न आपले चुकतील. या ठिकाणी पहिला किंवा तिसऱ्या किंवा दुसऱ्या हे 3ही वाक्य वाचून तुम्हाला परस्परांशी ते जुळवून घ्यायचे आहेत. त्यानंतरच ते तुम्हाला उत्तर त्याचं समजेल. तर या ठिकाणी नमुना प्रश्न आपल्याला दिलेला आहे. खालील वाक्य वाचून त्याचे सुसंगत परिच्छेद तयार करण्यासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. परिच्छेद क्रमांक या ठिकाणी 1 दिलेला आहे. तर पहा, या ठिकाणी 3 जी वाक्य आहेत ती आपण वाचून काढूया. मैदान टिंबटिंब खचाखच भरले होते. नंतर दुसरं, मैदानात टिंबटिंब मैदानात येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तिसरा, टिंबटिंब याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तर हे 3ही वाक्य वाचल्यानंतर आपल्याला हे तरी समजतं, तरी हे वाक्य हे जे आहे ते क्रिकेट संबंधित वाक्य आहेत या ठिकाणी. तर 3ही वाक्य वाचले असता क्रिकेट सामना आहे हे समजतो. म्हणून अनुक्रमे प्रेक्षकांनी कोण पाहिल्यावर धोनी, नंतर टाळ्यांचा कडकडाट केव्हा होतो, नंतर मैदान केव्हा खचाखच भरले होते. तर या 3ही प्रश्नांची उत्तरे बरोबर समजतात. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मग मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते. दुसरं, भारतीय संघ मैदानात येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. भारतीय संघ. नंतर तिसरा, टिंबटिंब याने नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तर या प्रश्नाचं उत्तर आपण या पद्धतीने शोधू शकतो. तर अशाच प्रकारे तुम्हाला इथे नमुना परिच्छेद दिलेले आहेत. तर खूप सोपे आहेत, तुम्ही ते